इतिहास कुठेही बघायला मिळत नाही. अहो, यांना शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा आहे. यांना शिवाजी महाराज फक्त हे नौटंकी करण्यासाठी हवे. अहो, इथे अ ब कड म्हणायचे वांदे, बेक बे बेदुने चार म्हणायचे वांदे, आणि कसलं सीबीएसई चे नाटक करताय? जे आहे ते पाळा ना. जे आहे ते आपल्या मराठी माणसा मातीची जी ओळख आहे महाराष्ट्र बोर्ड, त्याचं शिक्षण येऊ द्या ना, व्यवस्थित करा ना. त्या 63,000 शिक्षकांना ऑक्टोबर मध्ये वचन देऊन तुमचा दुसरा टप्प्याचा पगार वाढवू सांगून त्यांच्याकडे मतं घेतली, GR काढला. आत्ताच्या बजेटमध्ये रुपयाचं प्रोव्हिजन नाही. किती फसवणार महाराष्ट्राला? शिक्षकांना फसवायचं, शिक्षणात फसवायचं, फसवा फसवीचेच धंदे करा. सीबीएसईचा हा जो अभ्यासक्रम आहे हा संपूर्ण भारतभरातील जी सगळी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये लागू होणार आहे. काही राज्यांनी त्याला विरोध केलाय, महाराष्ट्राने सुद्धा विरोध करावा. जरूर करावा. तर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल, आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल, तर का म्हणून स्वीकारावा? सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही. वारं काय उत्तरेत आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काय जबरदस्ती नाही आपल्यावरती. आणि आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाने दैदिप्यमान यश जगभरात म्हणजे मिळाले, जगभरात मिळाले आपल्या पोरांना. आपले मोठे मोठे सायंटिस्ट, फार गावखेड्यातनं आलेले सायंटिस्ट, हे काय कुठे सीबीएसईतनं शिकलेले नव्हते, ते महाराष्ट्र मराठी बोर्डातच शिकले होते. एवढं कशाला अब्दुल कलाम हे काय कुठल्या सीबीएसईत शिकले नव्हते, ते दक्षिणात्य भागातल्या एका ग्रामीण शाळेत शिकले होते. हुशारी काय तुमच्या बोर्डावर अवलंबून नसते. महाराष्ट्राला स्वतःचा असा इतिहास अभ्यास करण्याचा केलेच आहे. त्याच्यात इतिहास शिकवलाच जात नाही. तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का विचारा. बेंगॉलमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात का तपासा.